पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 2026 साठी बचत निधी लाभांचे नवीन परिगणकीय तक्ते जाहीर. महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 3 फेब्रुवारी 2026 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या बचत निधी लाभांचे नवीन परिगणकीय तक्ते महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जाहीर केले आहे. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तर तुम्ही आपण नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून मृत्यू, सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा अन्य कारणामुळे गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या वारसांना ह्या तक्त्यानुसार बचत निधीची रक्कम अदा करण्यात येणार आहे. 1982 पासून लागू असलेली योजना राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना ही 1 मे 1982 पासून अंमलात असून या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांकडून दरमहा निश्चित अंशदान सध्या ₹60 कपात करण्यात येते. या अंशदानातून विमा निधी व बचत निधी तयार होतो. सदस्यत्व संपुष्टात येताना कर्मचाऱ्यांना बचत निधीची रक्कम व्याजासह देण्यात येते. 2026 साठी व्याजदर निश्चित. शासन निर्णयानुसार बचत निधीवरील व्याजदर दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7.1% दराने त्रैमासिक चक्रवाढ लागू राहणार आहे. विमा निधीवरील व्याजदर ह्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून तो 4% दराने कायम ठेवण्यात आला आहे. परिगणकीय तक्त्याचे महत्त्व. नवीन जाहीर करण्यात आलेल्या परिगणकीय तक्त्यामध्ये 1982 पासून विविध कालावधीत योजनेचे सदस्य झालेल्या कर्मचाऱ्यांना 2026 मध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास किती रक्कम देय होईल याचे स्पष्ट तपशील दिले आहेत. या तक्त्यामुळे लेखा व कोषागार विभाग तसेच कार्यालयीन प्रमुखांना देय रक्कम निश्चित करणे सुलभ होणार आहे. अंमलबजावणीबाबत सूचना. मंत्रालयातील सर्व विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांनी 1 जानेवारी 2026 पासून सेवानिवृत्त, मृत किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन परिगणकीय तक्त्यानुसार बचत निधीची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शासन निर्णय ऑनलाईन उपलब्ध. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संबंधित सर्व विभाग, जिल्हा अधिकारी, कोषागार अधिकारी व लेखा विभागांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 2 फेब्रुवारी 2026चा राज्य शासकीय कर्मचारीबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय. ह्या शासन निर्णयाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. कर्मचाऱ्याबाबत परिगणकीय तक्ते जानेवारी ते डिसेंबर अशा महिन्यापर्यंत पूर्ण 82 पासून ते संपूर्ण 2026 पर्यंत हे पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे.